अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळी विरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. मुंबईतील विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवायांमध्ये डेअरी, दूध विक्रेते आणि भेसळीच्या साखळीवर मोठा आघात करण्यात आला आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार मुंबईतील मरीन लाईन्स परिसरातील प्रसिद्ध पारसी डेअरी फार्मची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान अस्वच्छ परिसर, उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल अयोग्य पद्धतीने साठवणे, आवश्यक स्वच्छता सुविधा नसणे, कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीच्या नोंदणीचा अभाव आणि पॅकेजिंगवरील आवश्यक माहितीतील त्रुटी आढळल्याचे एफडीएने सांगितले. या निरीक्षणाच्या आधारे संबंधित डेअरीचा परवाना निलंबित करण्यात आलाय. यानंतर गोरेगाव परिसरात दुधाच्या पिशव्यांमध्ये कथित छेडछाड करून विक्री करणाऱ्या टोळींवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात 2 जणांना अटक करण्यात आली असून शेकडो दुधाच्या पिशव्या जप्त करून त्यातील दूध नष्ट करण्यात आले. गोवंडी परिसरातही एफडीएने एका डेअरीवर छापा टाकत नियमांचे उल्लंघन करून विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणातील दूध जप्त केलेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हे दूध नियमानुसार नष्ट करण्यात आलेत. एफडीएच्या सलग कारवायांमुळे भेसळ करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर बाजारात शुद्ध दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढल्याची माहितीही समोर येत आहे. काही व्यावसायिकांच्या मते शुद्ध पनीरच्या दरात वाढ झाली असली तरी या कारवायांचा फायदा प्रामाणिक दूध उत्पादक आणि शेतकऱ्यांना होऊ शकतो. अन्न सुरक्षेच्या दृष्टीने एफडीएची ही मोहीम किती प्रभावी ठरते आणि भेसळीवर कितपत आळा बसतो हे येत्या काळात स्पष्ट होईल. मात्र ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत या मोहिमेतून मिळत आहे.